टीच्या परीक्षेला कवी, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे ही हमखास विचारतात. त्यामुळे ती लक्षात कशी ठेवायची त्यासाठी मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते आहे. नारायण सूर्याजीपंत ठोसर हे जे आहेत, तर आता इथं बघा नारायण आहे, तर ह्यांचं काय नाव? रामदास. ह्यांना टोपण नाव आहे रामदास. तर नारायण राम नारायण यांची जोडी लक्षात ठेवायची. म्हणजे नंतर बघा आता दत्तात्रय कोंडो घाटे, तर यांचं सोपंच आहे, दत्त आहे. नंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आता बघा चिंतामणी, आपण गणपतीला काय म्हणतो? चिंतामणी म्हणतो. तर चिंतामणीची आरती करायची असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर नारायण मुरलीधर गुप्ते. आता गुप्त काय असतं? बी जे असतं ते आपण गुपित ठेवतो कोणी? मातीच्या खाली. अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचे. नंतर गोपाळ हरी देशमुख यांना तर लोकहितवादीच म्हणतो आपण. शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर हे त्यांचं टोपण नाव आहे. ते कसं लक्षात ठेवायचं? तर शंकराला दिवा लावायचा आहे, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. तर अशाच पद्धतीने हे जे काही पूर्ण पेज आहे याचं तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असतील ज्या की तुमच्या लवकर लक्षात राहतील, तर यासाठी चॅनलला तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागेल. त्यासाठी काही पैसे लागणार नाही आहेत तुम्हाला. सबस्क्राईब करून कमेंटमध्ये डिटेल्स असं मेसेज टाईप करा. मी तुम्हाला त्यासाठी डिटेल नोट्स काढून लॉंग व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन.